सर की आवाज़ आप सुन रहे हैं। ये मैच जो रहेगा 5 ओवर के मैचेस खेले जाएंगे। सेकेंड ओवर के मैचेस है 5-5 ओवर के मैचेस। आज एक टीम क्वालिफाई जरूर है, मगर आज के दिन का ये सेकेंड ओवर का पहला मैच खेला जा रहा है, जहां पर आप देख सकते हैं वीएम युवा उमरोली टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला कर रही है और बल्लेबाजी के लिए इन्वाइट किया गया MS11 जाई टीम बल्लेबाजी करती हुई नजर आएगी। एबी ट्रॉफी 2026 इस वक्त ये मैचेस देख रहे हैं। अब 5 ओवर के मैचेस रहेंगे, जब पर 4 गेंदबाज आपको यूज करने हैं। प्रिंस मूवीज यूट्यूब चैनल के ऊपर आप ये प्रतिक्रिया देख रहे हैं। 5 एंगल्स 5 कैमरे के माध्यम से खूबसूरत टेलीकास्ट। अजीत पाटिल हमारे साथ जुड़ चुके हैं। अमर पाटिल हमारे साथ जुड़े हुए हैं, बेहतरीन स्कोरर हैं। और देखिए 2 सलामी बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। एक तरफ जराज है, दूसरी तरफ अगर बल्लेबाजी के लिए बात की जाए वेद माछी बल्लेबाजी के लिए आएंगे। चलिए फील्डिंग दोनों सजा लीजिए। दोनों अंपास मैदान के अंदर पहुंचे हुए जतीन व्याल एक तरफ नजर आएंगे और दूसरी तरफ शाहिद मोमिन जेबी पैनल के अंपायर्स हैं। जयपवाल सर, इनकी पूरी टीम। हालांकि बात की जाए सबसे ज़्यादा प्रतियोगिता खेलने का करने का रिकॉर्ड रहा है जेबी पैनल के नाम। एक दिन में लगभग 10 से 12 टूर्नामेंट्स कवर करते हैं अंपायर्स, और वही ऑफिशियल अंपायर्स इस टूर्नामेंट में प्रोवाइड किए गए हैं, जहाँ पर नदीम शाह, शाहिद मोमिन और जतीन सर, ऐसे 3 अंपायर्स यहाँ पर पहुंचे हुए हैं। देखिए अभी तक 4 टीमें आगे आ चुकी, 4 टीमें पराभूत हो चुकी हैं। अभी तक हमने 3 टीमें क्वालिफाई की हैं इस प्रतियोगिता में, जहां पर पहले दिन 40+ की टीम नजर आई। कल के दिन हमने सफालागढ़ देखा, परसों के दिन भी सफालागढ़ की टीम क्वालिफाई हुई। आज हम ढाणू तालुका एक गावे की टीम क्वालिफाई करते नजर आएंगे। कल हम देखेंगे ओपन एक गावे टीम की क्वालिफाई होगी। परसों के दिन ओपन ऑल इंडिया ओपन फॉर्मेट खेला जाएगा, वहां पर से एक टीम क्वालिफाई। इस तरह की 6 टीमें क्वालिफाई होंगी इस प्रतियोगिता में। और पहली ओवर इस वक्त लेकर आएंगे गेंदबाजी के लिए गेंदबाज धनित। धनित एक तेज तर्रार गेंदबाज है, वही गेंदबाजी के लिए आ रहे हैं। स्ट्राइक पर बल्लेबाजी के नजर आएंगे जयराज धनु। नॉन स्ट्राइक पर वेद माछी नजर आएंगे बल्लेबाजी के लिए। वळूया आपण मॅच कडे. सेकंड पुढील चेंडू गोलंदाज तयार आणि व्हेरी फर्स्ट बॉल खूप चांगला पूल केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धनीत राऊच्या व्हेरी फर्स्ट बॉल आपला इंटेंट क्लिअर करताना जयराज जनू आगाज जबरदस्त आहे. ड्रीम स्टार्ट बघायला मिळतोय. 6ने या ठिकाणी स्टार्ट करताना 5 षटकांचा मॅच आहे. 2 षटक पॉवर प्ले कंपल्सरी चेस राहणार आहे. सेकंड फेरीतील सर्व याच्यानंतरचे सर्व मॅचेस आपण 5 षटकांचे खेळवणार आहोत. धनीत पुनश्च तैयार. जरूर पहली गेंद पर चौका बटोरा गया इस वक्त। अच्छी शुरुआत रही है जयराज, 6 माफ कीजिएगा 6 रन बटोरे गए। फिर से एक बार इनसाइड एज प्ले डाउन, बड़ा विकेट। धनीत राउत का यहाँ पर कमबैक देखने को मिला। बल्ले के अंदर सिरा लेकर छूकर गेंद विकेट पर आकर समावेश है। जयराज अपने आप से नाखुश हैं। परफेक्ट यॉर्कर गेंद थी, ऑफ के बाहर की गेंद थी, प्ले डाउन हुए। देखिए बल्ले से गेंद टकराई, उसके पैरों पर आकर टकराई और तब जाकर विकेटों पर समावेश होती हुई यहाँ पर विकेट का पतन होता हुआ पहला विकेट। इस ओवर के बाद हम लकी ड्रॉ डालने वाले हैं, जहां पर इस ओवर के बाद लकी ड्रॉ जिन्होंने भी कूपन यहाँ पर लिए सभी लोग यहाँ पर रुकना होगा। ये ओवर की समाप्ति के बाद लकी ड्रॉ कूपन डाले जाएंगे, जहां पर एयर कूलर एक लकी विजेता को दिया जाएगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आए धनंजय नाइक धासु, मगर पहला विकेट यहाँ पर आता हुआ मिस्टर जयराज बैक टू डगआउट। 2 गेंदे 6 बनाकर मैदान के बाहर। दरम्यान वळते मॅच कडे. धनीच्या व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आणि त्यानंतर कम बॅकिंग केले. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच बघायला मिळते. अस्तित्वाची लढाई आहे. ही मॅच जिंकत आपण क्वालिफायर मॅच कडे प्रस्थान करणार आहोत आणि त्यासाठी या मॅचचं महत्त्व भरपूर आहे. कारण एबी ट्रॉफी म्हटल्यानंतर या पालघर जिल्ह्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय आणि प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीला स्पर्श करायचा असतो, ती जिंकायची असते आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक संघ मैदानामध्ये येत असतो. धनीत राऊत इथे ऑन दी ऑफ, फटका थोडा हवेमध्ये होता, परंतु चेंडू लॉंग ऑनला फील्ड केला जाईल. तद्वार आपण बघताय दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावसंख्या 8.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यूमान धनंजय आलेले आहेत. धनंजय नाईक एका बाजूने धनीत आहेत. एक वेगवान गोलंदाज आहे तर दुसरा हार्ड हिटर बॅटर आहे. चांगलं बॅटल आपण बघतायत. देखिए रन पहुंच चुके हैं, 8 अंकों पर गेंदें हो चुकी 3 पहला ओवर फिलहाल प्रगति पथ पर है। शुरुआत अच्छी रही है दोनों ही टीमों के लिए, विकेट हालांकि आया मगर रन भी बटोर रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम। 3 गेंदें 8 रन 1 विकेट। अगली गेंद क्रॉस बैटर खेलने का प्रयास मगर इस वक्त तेज तर्रार ये गेंद रही है, थोड़ी सी नीचे रही। विकेट कीपर सुशांत के हाथ में गेंद जाकर समावेश होती हुई बिंदी गेंद डॉट बॉल। थँक्यू. आणि भूमी संदीप म्हात्रे इथे भूमीच्या हातून आपण आजचा विजेता लकी ड्रॉचा विजेता काढणार आहोत. भूमी आपण यायचं आहे. तिसऱ्या रजनीतला विजेता कोण असेल ते मात्र भूमी संदीप म्हात्रे हे ठरवणार आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय आपण लगेचच मुख्य मंचाकडे या. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजे स्कोर कार्ड वरती 9. देखिए 9 रन लगे हैं, गेंदें हो चुकी हैं 5। अगली गेंद लेकर आखिरी गेंद इस ओवर की, पटकी हुई गेंद पुल करने का प्रयास है। देखिए इस वक्त लॉन्ग लेग पर गेंद को ट्रैवल कर दिया, गेंद वन बाउंस निकल जाएगी 4 रनों के लिए। वेद माछी इनके बल्ले से चौंका आता, वो पटकी भी गेंद थी। देखिए ओवर की शुरुआत भी इस तरह की गेंद से की थी मिस्टर धनी, तो उसमें 6 आए थे। इस वक्त पटकी भी गेंद थी, ब्लैंक स्ट्रोक खेला गया और 4 के साथ स्कोर आगे चलता हुआ स्कोर कार्ड फिलहाल पहुंचता हुआ 1 ओवर की समाप्ति के बाद 13 रन। चलिए हम चलेंगे, यहाँ पर लकी ड्रॉ डाला निकाला जा रहा है, जहाँ पर कुमारी भूमि, यहाँ पर तुरंत आपको आना होगा। भूमीच्या शुभ हस्ते आपण काढणार आहोत। भूमी ग्राउंडच्या मधून या, लगेच या भूमी, इकडून मधून या भूमी, आपण इकडून यायचंय। देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद रन लगे हैं 13। नए गेंदबाजी के लिए आए हर्ष पाटिल, 1 विकेट हालांकि गंवाया है। देखिए अगर बात की जाए, जाहिर टीम को भी पता है कि अपोनेंट टीम ने पहले मैच में 100 रन बनाए थे बीएम युवा मुरली ने, उनके खिलाफ एक बड़ा लक्ष्य लगाना होगा, उस तरह की बल्लेबाजी की जा रही है। हाँ भूमि आपण मध्ये नाही यायचं, लगेच या धावत या। हर्ष पाटिल को इस वक्त इंट्रोड्यूस किया जाता है कि भूमि संदीप जी म्हात्रे इनकी घर की लक्ष्मी, और उन्हीं के नाम पर आज डाकटी ढानू ये टीम खेलती हुई नजर आ रही है मैदान के अंदर भूमि, और उन्हीं के हाथों से हम लकी ड्रॉ निकालने वाले हैं। आज की रात के विनर का भूमि दौड़ते हुए आ रही है नजर में, मैदान के बाहर से काफी तेज दौड़ती हुई नजर आ रही है। हर्ष पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए। न्यूमान हर्ष, भरपूर शॉर्ट बॉल आणि धनंजय नाईक अल्टी फल्टी फॅन्सी शॉट खेळताना षटकार खेचतायत. हाफ ट्रॅकर होता, भरपूर लांब ठेवला होता, संधी होती धनंजय यांच्याकडे. षटकारानं मात्र या ठिकाणी आपण बघताय 6 धावा आपल्या आणि आपल्या संघाच्या नावावरती नोंदवताना धावसंख्या 6 ने फ्लाय झाले, 19 वरती पोहोचले. बहुत खूबसूरत शॉट यहाँ पर खेला गया। देखिए पटकी भी गेंद थी, बाहर निकलती वाली गेंद को उस तरफ से डीप थर्ड वन पर गेंद को भेजा गया 6 रनों के लिए। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 19 अंकों पर, 19 लॉस ऑफ 1 विकेट। और देखिए लगातार दौड़कर यहाँ पर भूमि पहुंची हुई है, हरीश्वर सर वहां पर है, उनका वेलकम करते हुए। देखिए 5 गेंद यहाँ पर होंगे, उसके बाद हम ड्रॉ डालेंगे। इस ओवर की समाप्ति के बाद लकी ड्रॉ डाला जाएगा। हालांकि भूमि का इंतजार किया गया, पहली ओवर समाप्त होने के बाद उनका आगमन यहाँ पर हो चुका है। उनके शुभ हाथों से लकी ड्रॉ चिट्ठी यहाँ पर उठाने वाले हैं। 19 पर 1, फिर से एक बार, वाह, बैक टू बैक अल्टी पल्टी गेंद मैदान के बाहर होती भी कल्टी। 4 रन, पहली गेंद पर 6, दूसरी गेंद पर 4। धनंजय नाइक धासू के बल्ले से बेहतरीन बल्लेबाजी, 4 रन। देखिए गेंद बाहर जा चुकी है, 2 गेंदों पर 2 गेंदें मैदान के बाहर भेजी है। हालांकि बल्लेबाज धनंजय नाइक ने, युवा उमरोली के दर्शक वहां पर हैं, थोड़ा सा हौसला अफजाई कर रहे हैं, चेयर किया जा रहा है। 23 लॉस ऑफ 1 विकेट, 23 पर 1। धनंजय की अगर बात करें, धनंजय ने देखिए इस ओवर पहली ओवर समाप्त होने के बाद उन्होंने बल्लेबाजी करने वाले ग्लव्स को बदला था, और जैसे ही बल्लेबाजी करने वाले ग्लव्स को बदला, उन्होंने बल्लेबाजी करने का अंदाज भी बदला है। 2 स्विच शीट के माध्यम से 2 बड़े शॉट्स खेले हैं, एक 6 चौका लगाया गया। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 23। हालांकि 6 बनाकर आउट हुए थे मिस्टर जयराज धनु, पहली ओवर की दूसरी गेंद पर क्लीन बोल्ड हो चुके थे।
जिन्हें धनीत राउत ने आउट किया था। उसके बाद धनंजय आए हैं जिन्होंने 5 गेंदें 13 पर बल्लेबाजी की अभी तक। इस वक्त नो बॉल अंपायर ने करार दी है। देखिए इस वक्त खुद को झोंक कर गेंद को खेलने का प्रयास किया था मगर एक ही रन ओवर स्टिपिंग यहाँ पर देखने को मिली। हर्ष पाटिल थोड़ा सा तेज गेंदबाजी के प्रयास में अपने को बैलेंस नहीं कर पाया और काफी बड़ा नो डाल बैठे हैं। स्कोर पहुंचता हुआ 25। 25 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहे. थोडंसं प्रेशर हर्ष पाटीलकडे आलाय. कमबॅकिंग करावी लागेल. VM11 उमरोळी संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि इथून मात्र एका बाजूने चांगल्या स्थितीमध्ये MS11 साई जाताना दिसतोय. त्याची कमबॅकिंग ही भरपूर महत्त्वाची आहे त्या संघासाठी आणि मोमेंटम MS11 साई संघासाठी महत्त्वाचं. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. हलकासा लेगकट बघायला मिळाला आहे. नॉसाकीनकडे वेगानं धनीत राऊतनं थ्रो केला होता. एकदा कंप्लीट होते. धावसंख्या 26 वरती स्थिरावते. मोठामध्ये जादू आहे. पिचिंग महत्त्वाची असते. या वेळेला आपण हर्ष पाटील यांचे एक उत्कृष्ट पिचिंग बघायला मिळाली. थोडंसं पडल्यानंतर कट होतोय. सिंगल रन्स मिळते. 26 धावा स्कोर कार्डवर. लेग बाइस के रूप में एक सिंगल जरूर आया। 26-26 पर पहुंच चुका स्कोर कार्ड। हालांकि दूसरा ओवर प्रगति हर्ष पाटिल फंसे दबाव में है। 3 गेंद अभी तक रन खर्च किए लगभग 13 और इस वक्त देखिए ज्यादा बाहर की गेंद जिसको लेग पर डीप में खिलाड़ी जब तक मिड विकेट खिलाड़ी वहां पर पहुंचते गेंद को फील्ड करते एक ही रन। वेद माची की अगर बात की जाए स्पाइडरमैन की तरह खड़े हो चुके थे नया रन लेने के लिए मगर नकारा वहां पर गेंदबाज बल्लेबाज की अगर बात करें धनंजय नाईक ने नॉन स्ट्राइक एंड से स्कोर पहुंचता 27-27। खूप लांबचं चेस करताना चिन्मय बघायला मिळाले आणि जिथे डबल होती तिथे फक्त सिंगल रन्स दिले. जबरदस्त एफर्ट उमरोळी संघाकडनं बघायला मिळतात. पुनश्च गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक व कडे फिंगर रोल केले. टर्न इन बाउन्स. दोन गोष्टी एक साथ इथे मात्र हरच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. थोडासा जो स्टार्ट होता एक्सपेन्सिव्ह त्याला आता मात्र इकॉनॉमिकल बदलण्याचा प्रयत्न आहे आणि शेवटचे काही चेंडू आहेत ते चांगल्या रिदममध्ये तो टाकतोय. थोडीशी हलकीशी कमबॅकिंग झालंय असं म्हणायला हरकत नाही. याच्यानंतर आपण लकी ड्रॉ कडे बळणार आहोत. देखिए आखिरी गेंद रहेगी इसके बाद हम लकी ड्रॉ डालने वाले हैं। 27 लॉस ऑफ 1 विकेट। 1.5 गेंदें हो चुकी हैं इस वक्त। देखिए फिर से एक बार गेंद को खेला गया डिप पे खिलाड़ी चैतन्य जब तक आ गया थे गेंद को फिल करते पहला सिंगल थोड़ा सा फंबल हुआ पर दूसरे का प्रयास करना चाहिए। वेद माची काफी तेज दौड़े और देखते देखते यहाँ पर 2 रन बटोरे मगर अंपायर ने तीसरे अंपायर की तरफ रुख किया है। चला आपण जाऊया महत्वाच्या आजच्या दिवसातील जे आकर्षण राहिलंय. पंच आपल्याकडे डिसिजन देतील तोपर्यंत षटक झालेलं आहे परंतु वॉर रूम मध्ये चेंडू पाठवला गेलाय. आपण या ठिकाणी बघतोय डिसिजन काय असणार आहे. बॅटर सेफ आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धाव पुढे सतत 29. चला आपण मुख्य मंचाकडे कॅमेरा फोकस करा. आजच्या दिवसाचं आकर्षण कूलर या ठिकाणी आहे आणि त्याचा विजेता कोण असणार ही मात्र भूमी यांच्या शुभ हस्ते आपण तो ड्रॉ करतोय. भूमी असं मिक्स कर. असं त्याच्यातलं एकच चिठी काय मिक्स कर तुझ्या हाताने सर्व. बघूया भूमी फक्त एक चिठ्ठी उचल. कुठली एक चिठ्ठी? एकच. आणि बघूया आमचे साहिल चापके यांच्या हातामध्ये आणि नंबर आहे 323. आपला नियम आहे की ज्याने कुपन्स घेतलेले आहेत तो जर हजर नसेल तर आपण दुसरा नंबर काढणार आहोत. आणि या ठिकाणी आपण बघतायत नंबर एकदा चेक करा. साहिल नंबर चेक करायचा आहे. आणि आपण बघतायत विजेता आमच्या मुख्य मंचावरतीच आहे. कॅमेरा फोकस करतायत गार्गी. आणि आपण या ठिकाणी बघतायत 323. गार्गी कसं वाटतं या ठिकाणी? मला मस्त वाटते. आता हा कूलर मिळालाय. कोणाला प्रथमतः दाखवणार आहे? हा कोणाला घरी जाऊन सांगणार आहे की मी लकी ड्रॉ काढला होता त्याला प्राइज लागलेस? माझ्या मम्मीला. पप्पाला नाही सांगणार? पप्पा तर इथेच आहेत. इथेच आहे तसं. तर आम्ही विनंती करतोय उपेशजी
गरज सरांना की आपण त्यांना कूलर द्यायचा आहे. आणि 6 तिकीट घेतली होती त्याच्यामध्ये आपण बघतायत गार्गीला या ठिकाणी प्राइज मिळतंय. पहिल्या दिवशी सक्षम, दुसऱ्या दिवशी अजिंक्य आणि तिसऱ्या दिवशी आमची गार्गी. या ठिकाणी आपण बघताय जोरदार टाळ्यामध्ये गार्गीचं एकदा स्वागत करूया. वळूया कमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद अजित पाटील सर. नक्कीच पाहू शकाल 2.1 चेंडूचा खेळ संपलेला 30 धावा दाफळकावर आहेत. 8 चेंडू 16वर बॅटिंग करतायत धनंजय नाईक आणि 5 चेंडू 8वर बॅटिंग करतायत वेद माछी. 31 धावा 31. यावेळी जेवढा वेगाने चेंडू टाकला त्याच्यावर वेगाने चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. धनंजय नाईक धासू याच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. वेगवान चेंडू होता, त्या वेगावर स्वार होता चेंडू, त्यावर पुरेपूर हल्ला. पुढीलचा पाय उचलून ठेवून तो फटका खेळलाय. षटकार. 6 धावा. दर्शक 37 मला वाटतं बॅटरी जागा बनवली होती, जागा बनवून स्वतःला पाहिलं, स्वतःला ऍडजस्ट केलं, त्यानंतर स्वतः कम्फर्टेबल येऊन त्याचा षटकार ठोकलाय. दर्शक 6 पुढे ससावली 37 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू खूप चांगली बॅटिंग करताना धनंजय 9 मध्ये 22 गेम चेंजिंग इनिंग इथे बघायला मिळते फलंदाज धनंजयकडनं. ओहो, यावेळेला वेट केला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत गल्लीमध्ये खेळले होते. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. खूप चेंडू चांगल्या पद्धतीने स्लाइस केला होता. धावसंख्या पोहोचते ती 39 वरती. षटक क्रमांक 3 मार्ग असता MS11 झाई चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. इथून MS11 झाई संघानं घाई या शब्दावरती थोडंसं कंट्रोल ठेवायला हवाय, तर आणखीन चांगल्या दिशेने ते जाऊ शकतात. मागील फटका खूप चांगला होता, बरोबर आउटफील्ड थोडीशी थांबली होती, तिकडे चेंडू पडत थोडंसं मध्ये आला आणि 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. त्यावेळेस ऑफमध्ये जास्त बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल गोलंदाज धनीत राऊतचं कौतुक करावं लागेल. बॅटच्या पायाला रीड केला, त्यानंतर ऑफच्या बाहेर चेंडू वेगाने टाकला. 39 वर धावसंख्या स्थिरावली गेली. 3रा षटक मार्ग असता. एक गडी बाद नक्कीच झाला. तब्बल 33 धावांची पार्टनरशिप झाली वेद माछी आणि धनंजय नाईक या दोन्ही बॅटरच्या समवेत. 39 ऑन स्कोर कार्ड. धनंजय डॉट बॉल हाताळतायत. पुढील चेंडू धनीत आणि इथे थोडासा मिस टाइम शॉट. बॉडीचा फोर्स चेंडूवरती कन्वर्ट करता आलेला नाही आहे. उत्तम तिथे होते आणि झेल सोडलाय च्या फलंदाजाचा. जो चांगल्या रिदम मध्ये आहे आणि तो झेल किती महाग ठरू शकतो हे येणारे 2 षटक 12 चेंडू सांगतील. तुर्ता 40 झालेले आहेत. 13.33च्या सरासरीने 40 धावा सेफ झोन मध्ये संघ बघायला मिळतो MS11 झाई. याच्यानंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या राऊंडकडे, जिथे आपल्याला भूमी 11 धाकटी डहाणूच्या अगेन्स्ट आकाश 11 अचिवर दांडी या 2 संघामधला बॅटल होणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. 40 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे गेम प्लॅनिंग असेल 12 मध्ये कमीत कमीत 25 ते 30च्या मध्ये बनवायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूने गेम प्लॅनिंग असणार आहे VM11 युवा उमरोळीचं, की कमीत कमी धावामध्ये थांबवायच्या आहेत. 60 अबोव 60 जर ठेवला तर टार्गेटकडे जाण्याचा एक चांगला प्रयत्न राहील. अबोव 70 राहिला तर एक मोठं टार्गेट होईल. प्लॅनिंग असणार आहे इथे धनंजयचं, की जास्तीत जास्त धावा आपल्या स्कोर कार्डवरती लागल्या पाहिजेत. आणि इथून मात्र प्लॅनिंग असेल की इकॉनॉमिकल षटक दोन्ही हाताळायचे आहेत, परंतु गोलंदाज कुठला असणार आणि कशा पद्धतीने कार्य करणार हेही बघावं लागेल. एकत्र बघत राहा. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुआयामी ग्रामीण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणारी, अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडानगरी आणि AB ट्रॉफीचा एक सन्मानाचा सोहळा आपण पर्व 5वा मध्ये बघतोय. आणि 2 पालघर डहाणू विभागातील नामवंत संघ एकमेकांसमोर आहेत. VM11 उमरोळीच्या विपक्ष आपण MS11 झाईला बघतोय. 3 षटक परिपूर्ण, 40 धावा ऑन स्कोर कार्ड. बघा 2 षटक धनी टाकलेत. 24 धावा त्यांनी खर्च केला. इकडे बाद केला. पाहू शकाल 3 षटक 40 धावा. 12 चेंडू 25 वर बॅटिंग करतो धनंजय नाईक. अभिषेक लाईव्ह इंडोर्स केले गेले. जर पाहिलं गेलं तर त्यांची मुख्य मान्यवरांचा बॅनर दाखवत होते, ज्यांनी चांगला सपोर्ट केला स्पर्धेमध्ये आणि चांगले स्पॉन्सर्स दिले गेलेत. सुशांत नक्कीच यष्टीच्या मागून तसा क्षेत्र जास्त वेळ घेत आहेत फिल्डिंग करण्यास संघ. 15 जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
वेळेचं बंधन नाहीये, परंतु तुम्हाला जास्त वेळ घेण्याची संधी सुद्धा नाहीये. अभिषेक पहिला चेंडू फेकून दिलाय. ओ हो हो, लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या वरतून काय फटका सजवलाय. धनंजय नाईकच्या चेहऱ्यावर स्माइल आली आहे. जर पाहिले का त्यांनी दर्शवलंय, पायावर चेंडू होता, पाहू शकाल शपल झाले. मिडस्टिकच्या वरचा चेंडू तरी पाठवून दिलाय सीमारेषा पार. का पाठवला? कारण की मागील षटकाच्या शेवटच्या चेंडू गौतमने त्यांचा झेल सोडला, त्यांना संधी भेटली, त्यांना संधीचं सोनं केलंय आणि षटकार ठोकलाय. 6 धावा. खूप चांगलं टायमिंग, थोडीशी शपळ झाली, मजबूर केलं गोलंदाजाला की इष्टामध्ये चेंडू टाकायचा आणि जसा टाकला तसा मात्र बाहेरही टाकलाय. षटकार इथे फॅन्सी शॉट, फिल्डर खूप चांगली विवरचना बघायला मिळते. धनंजय स्विच हिट चांगले खेळतायत, बिहाइंड द विकेट चांगले खेळतायत, त्याच्यासाठी विवरचना त्याच पद्धतीची आहे. चक्रव्यूह जबरदस्त रचला गेलाय आणि त्यामुळे 3 धावा सेव्ह झालेले आहेत. परंतु एका बाजूने झेल सोडल्यानंतर आणखीन आक्रमकता दाखवताना फलंदाज दिसतोय धनंजय नाईक. धावसंख्या 47. 47 लॉस ऑफ 1 विकेट. 3.2 चेंडूचा खेळ संपला गेला. वेद माची यावेळेस स्ट्राईकवर आहे. वेदला स्लो बॉल टाकला, बघू शकाल लावडून अपील नक्कीच केली. ऑफ टीमच्या बाहेर पिचिंग होता, नॉन स्ट्राईकला पैकी झाली, परंतु बघता बघता एक धाव लेग बायचा कॉल पंच दर्शवतील. बघा अपील नक्कीच केली होती, परंतु अपीलच्या बाहेर हा चेंडू होता. पिचिंग झालं तर पंचाने दर्शवलं. मिस्टर जतीन आहेत बॉलिंग एंड पंच. सिंगल धावाने धावपक पुढे सरसावते. 48 धावा. षटकाराला व्हेरी फर्स्ट बॉल आणि त्यानंतर कमबॅकिंग झाले. हा थोडासा फ्लाईट होता, चेंज ऑफ द पेस होता, रीड करू शकलेले नाहीत बॅटर. वेद सिंगल झाली आहे. स्ट्राईक मात्र घेताना आपण धनंजयला बघतोय, चांगल्या मोमेंटममध्ये आहेत, जिम्मेदारी घेण्याचं काम मात्र धनंजय घेत आहेत. ऑन दी ऑफ, खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. नो चान्स एनी फिल्डर, सरळ डाऊन दी ग्राउंड आहे तो एक. आणखीन एक दर्जेदार भव्य षटकार. पूर्ण बॅटचा फेस ओपन केला, चेंडू थोडासा पुढे होता आणि त्याचा फायदा या ठिकाणी धनंजय घेत आहेत. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोचते ती तब्बल 54 वरती. गुड बॅटिंग धनंजय. 54 धावा फलकावर आहे. त्यावेळेस स्लोवर चेंडू होता, हलक्या बॅटनी कड नक्कीच लगावली. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला तर सुशांतने कुठलीच चुकी केली नाही आणि धनंजय नाईक 16 चेंडू आणि 38 धावांची बहारदार खेळी साकारून मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 झाला दुसरा. बघा लेग ब्रेक चेंडू टाकला गेला होता, बॅटचा हलकासा कट नक्कीच लगावला गेला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, स्लाइस झाला चेंडू आणि फलंदाज बाद. मागील सामन्याचा हिरो प्रशांत मल सोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहू शकाल 4थ्या क्रमांकावर 2 गडी बाद नक्कीच झालेत, परंतु पाहू शकाल 48 धावांची भागीदारी झाली. त्यामध्ये 38 धावा बनवल्या होत्या धनंजय नाईकनी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये नक्की डगआउटमध्ये स्वागत होईल धनंजय नाईक ॲज अ कॅप्टन. आता येणारे या इनिंग्समध्ये चेंडू 7 54 धावा फलकावर आहेत. 4था षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. डेंजरस मॅनला पाठवले या ठिकाणी डगआउटकडे. विकेट आलाय, षटकार सुद्धा आला तर विकेटही आलाय. 54 झालेल्या 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. थोडंसं जे मोमेंटम गोलंदाजाकडे आहे, आपण अभिषेकला बघतोय, ते मोमेंटम मात्र कशा पद्धतीने कॅरी केलं जाईल, पुढे घेऊन जाईल, हे एक प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. समोर बॅटर प्रशांत माल आहेत, एक आक्रमक बॅटर आहे, त्याने आपली क्षमता सिद्ध केले असं आहे फलंदाज. पुढील चेंडू थोडासा दूर ठेवलाय. लक फॅक्टर चांगलं राहिलं, चेंडू खाली राहिला, डॉट बॉल आलाय. 54 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या षटकामध्ये तब्बल जर आपण धावा बघितल्या तर टोटली 12 धावा बघायला मिळाल्या. आपण बघतायत 14 धावा एकंदरीत बघायला मिळाल्यात. 40 होत्या, 54 झालेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. चांगल्या स्थितीमध्ये MS11 हाही संघ आहे, परंतु त्या स्थितीला आणखीन स्ट्रॉंग जर करायचं आहे तर अंतिम षटक, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये हाणामारी म्हणतो, त्या षटकामध्ये जे आपलं अधिराज्य आहे, जे तुम्ही मोमेंटम ठेवलेलं आहे, ते मोमेंटम शेवटच्या क्षणापर्यंत ठेवणं हे आता MS11ला गरजेचं झालेलं आहे. परंतु कुठेतरी जर या मॅचमध्ये थोडंसं परत यायचं असेल VM11 उमरोळी संघाला, तर हे इकॉनॉमिकल षटक कसं टाकता येईल यासाठी गेम प्लॅनिंग असायला हवं आहे. गौतम गुरु या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू आलाय. गौतम येत आहेत. 6 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत. एका बाजूने आपण वेद यांना बघतोय, 6 मध्ये 8 झालेले आहेत. तितकीशी अटॅकिंग बॅटिंग बघायला मिळालेली नाही, परंतु अंतिम क्षणामध्ये जर 4 झाले तर चांगली धावसंख्या ते आपल्या स्कोर कार्डवरती लावू शकतायत.
पुढील 54 वर 2 गडी बाद झाले. पाहू शकाल अंतिम षटक आहे. पहिला चेंडू पूल केलाय, चेंडूला मैदानाच्या बाहेर गोल केलाय षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सहसावधी 60 अंक उचल विनंतीशील. पुढे होणारा सामना दोन्ही कॅप्टननी टॉससाठी सज्ज राहायचंय. एका बाजूला आकाश 11 यंग अचीवर दांडी, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर भूमी 11 धाकटी रानू. गौतम आकरे आपल्या कॅप्टनला पाठवायचं, तसंच जय दवणे आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. पुढील सेकंड सामना. पहिला चेंडू शॉर्ट बॉल त्यावर प्रहार केला गेला. तेव्हा वेद माछी यांच्या बॅटवर षटकाराला धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली. 2 गडी बाद. अंतिम षटक मार्ग असते. शेवटचे 5 चेंडू येणं बाकी आहे. पुढील चेंडू ओ गुड लाईन, परंतु थोडंसं लेंथ आपण बघतायत, लाईन थोडीशी बिघडले. लेंथ चांगली होती इथे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 61 वरती पोहोचलाय. पहिला हाफ ट्रायकर होता, चांगला पूल केला, चांगला रीड केला, पुढं फोर्स केला आणि आपण बघतायत पोलच्या माध्यमातून 6 कंप्लीट झाल्या. धावसंख्या 61 वरती पोहोचले. इथे लेंथ चांगली होती, लाईन चुकले आणि वाईट बॉल. पुढील चेंडू घेऊन गौतम पुनश्च तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला वेट केलं, वॉच केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत. डीपमध्ये खेळाडू आहे. धावसंख्या 62 वर. आता शेवटचे 4 चेंडू शेष आहेत. इथून एका दुसरा मोठा शॉट अबाव 70चं टार्गेट समोर ठेवू शकतो. 62 लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही बॅटर खूप सुरेख. प्रशांत मल 1 चेंडू 0 वर बॅटिंग करतो. मागील सामन्यामध्ये अंतिम क्षणामध्ये प्रशांत मलने चांगली बॅटिंग केली होती, तेव्हा 72 धावांचा पाठलाग करायचा होता संघाला. चांगले बॅटिंग करून सामना विजय करून दिला होता विनस टेंबोडे या संघाच्या पक्षामध्ये. ज्या सामन्यामध्ये पूर्णपणे दबाव होता MS11 साई या संघावर. प्रशांत मल स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला, त्यामध्ये बॅटर शफल झाले, त्यांनी चेंडू निर्धाव आलाय. पाहू शकाल DRS घेतला बॅटिंग करायला संघाने चॅलेंज केलाय. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, ते म्हणजेच बॅटिंग करण्याच्या संघाने. जेव्हा जेव्हा आपण शफल वाईट नियम ठेवतो तेव्हा बॅटर जेव्हा शफल होतो तो सेकंड वाईट लाईन आपण पाहतोय, त्याच्या बाहेरून जर चेंडू गेला तर वाईट बॉल असतं. परंतु कित्येक वेळा आपण पाहिलं बॅटरला असं वाटतं मी शफल झालोच नाही आहे, चेंडू बाहेरून गेलाय, परंतु कधी कधी DRS तो विफल होतं. परंतु पंच आहेत जे मॅन पंच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्यांनी निर्णय दिला होता याचा फेअर बॉल. परंतु पाहू शकाल तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे बॅटिंग करायच्या संघाने आणि इट्स फेअर बॉल. मी सांगितलं सेकंड वाईट जी लाईन आहे त्याच्यामधून चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅटर खूप बाहेर आले होते, तब्बल 6व्या स्टंपवर येऊन सोनू उभं होते. तदनंतर हा चेंडू टाकला गेला. डॉट बॉल. 62. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गौतम तयार. ओहो वाडा शॉट हुक केलाय. परफेक्ट शॉट सिलेक्शन इथे बघायला मिळते. गौतमचा भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू, वेळ होती हुक करण्यासाठी एक चांगला चेंडू आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 68. 68 धावा स्कोर कार्डवर. बघा 68 धावा. मागील जो फटका खेळला प्रशांतने ऑफ जास्त बाहेरचा चेंडू त्याला खेचून मारलाय आणि लॉंग लेग फाईन लेगच्या वरतून पाठवून दिलाय 6 धावांसाठी. एवढा वेगवान एवढा लांब फटका, खूप चांगला फटका सजवला गेला सोनूच्या माध्यमातून. धावसंख्या 2%, 68 एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहिलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये आता पण 14 आल्यात. 1 चेंडू निर्धाव आला, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 2 षटकार. गौतम याच्यावर दबाव वाढलाय थोडासा. नक्कीच पाहू शकाल डेथ ओव्हरमध्ये तर एंड्रोस केले गेले. डेथ ओव्हरमध्ये बॅटर पूर्णपणे हावी असतो, प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलाय. अजून एक, वाह काय फटका सजवलाय अप्रतिम. मिड विकेटच्या वरतून लांब लचक मिडनाईट सुपर 6 षटकार. अप्रतिम फटका म्हणावा लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले बॅटर प्रशांत मल. सोनू याच्या बॅटमधून. नाव प्रशांत आहे पण त्याची बॅट अशांत राहिली आहे. प्रत्येक वेळ मी सांगितलं जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा येऊन तो धाव बनवतोय. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 20. पहिल्या चेंडूवर षटकार, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल, 1 डॉट. मागील 2 चेंडूवर 2 षटकार. आता येणारा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 74 एक फायटिंग स्कोर लगावला गेला. 5 षटकांचा सामना आहे आणि अंतिम चेंडूचा येणं खेळ बाकी असणार आहे. चांगली बॅटिंग. 74 हवाई फायर या ठिकाणी बघायला मिळतात. एअर स्ट्राईक आणि बॅक टू बॅकचा हा षटकार थोडासा गौतमला बॅक टू द डगआउट घेऊन जातोय, बॅकफूटवरती घेऊन जातोय असं म्हणायला हरकत नाही आहे. अंतिम चेंडू आहे, कमबॅकिंग करेल का एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय.
गतीला परिवर्तन, परंतु तोही स्लॉटमध्ये आहे. 3 रो 80 झालेले आहेत. असं वाटलं होतं की 60 प्लस होतील की नाही, 70 प्लस होतील की नाही, परंतु इथे 80 झालेले आहेत आणि 81चं टार्गेट समोर ठेवले गेले. आपण बघताय, डोंट बी पॅरट इन लाईफ, बी अन ईगल. पॅरट टॉक टू मच बट कॅन नॉट फ्लाय द हाय. ईगल इज अ सायलंट बट हॅड द पॉवर टू टच द स्काय. आणि आकाशाला गवसणी घालणारे 3 उत्तुंग षटकार या ठिकाणी खेळलाय. जबरदस्त बॅटिंग, 81चं टार्गेट सेट केलंय. आपण वळतोय, टॉसकडे वळतोय. चला नेक्स्ट मॅच, आकाश 11 अचिवर दांडीच्या विपक्ष भूमी 11 धाकटी डहाणू. उपेजी खरस साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. चला भूमी 11 धाकटी डहाणू. देखील लकरे येत आहेत. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. 5 षटकांची मॅच असणार आहे. टेल आहे, हेड आहे, चॉईस हवी आहे, चॉईस द्या. चॉईस द्यायचा, टॉस भरपूर महत्वाचा आहे. 2 अक्षर म्हणजे. आणि भूमी 11 धाकटी डहाणू संघाचा कॉल आहे. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? 5 षटकांची मॅच आहे. आम्ही पहिले बॉलिंग करू. विकेट कशा पद्धतीने खेळते? विकेट जरा पाठाच आहे, तर वाचण्याचा प्रयत्न करू. आणि मॅच खेळताना किती एन्जॉय केलं तुम्ही? पहिली मॅच होती, खूप चांगलं टार्गेट सेट केलं. टार्गेट तर खूप दिला होता, तर आम्ही आमच्या पद्धतीने टाकू शकले, म्हणजे चेंज ऑफ पेस वगैरे जोरात. जर कमी रन असते तर आमचं थोडं टाईट झाली असती मॅच, पण आम्हाला टार्गेट मोठा दिला होता, तर आम्ही आता चूक सुधारण्याचा प्रयत्न करू आणि चांगली बॉलिंग करू. ॲज अ मनापासून सांगायचं झालं, तुमची फिल्डिंग आलेली आहे. समोरचा संघ खूप चांगल्या ताकदीने खेळलाय, जिंकलाय, तुल्यबळ संघ आहे. असं काय माइंडसेट मनामध्ये चाललंय की अमुक एक धावा असल्या तर एक मॅचला मजा येईल किंवा त्या चेस करताना आम्हाला मजा येईल? बॅटवर बॉल तर इझी येतोय आणि ग्राउंड पण छोटा आहे, तर आम्ही 60च्यात थांबवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या बॅटरला चेस करण्यात इझी जाईल. असं खूप चांगल्या पद्धतीचं उत्तर. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? मी पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता बॅटिंग आलेली आहे. किती धावा? जसं त्यांनी म्हटलं की 60-65 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनामध्ये काय चाललंय? 65-70 धावा. आणि ज्या पद्धतीची फलंदाजी झाली मागच्या मॅचमध्ये, तुम्ही आनंदी आहात आपल्या टीमच्या बॅटिंगबद्दल? भरपूर कॉन्फिडन्स आहे. आणि कसं वाटते एबी ट्रॉफीमध्ये जो दाखल झाल्यानंतर इकडचा जो ॲटमॉस्फिअर असतो, आसन व्यवस्था आपण बघतो किंवा लाईव्ह जे आपण बघत असतात, एकदम टॉप क्लास असतं. ही जी स्पर्धा एबी ट्रॉफीची, ती सातत्याने खूप उंचीवरती जाते. आणि या ट्रॉफीमध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटतं? खेळताना भरपूर आनंदच वाटते. आम्ही इथे खेळण्यासाठी भरपूर उत्सुक असतो आणि प्रत्येक वेळी इकडे येण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी आम्हाला ॲक्च्युली विचारायची गरज नाही पाहिजे. कमिटीने आम्हाला कंटिन्यू फोन करायला पाहिजे. आम्ही फोन करणे हे योग्य नाही, कारण जे खेळतात कंटिन्यू त्याला पहिला फोन करा. तर आम्ही हरेश्वर किणी सरांना सांगतोय, हरेश्वर किणी साहेब, की नक्कीच पालघर डहाणू ज्या वेळेला आपण संघ ठेवतोय, हाफ ठेवतोय, त्या वेळेला मात्र यांचा प्रवेश नक्कीच असणार आहे. त्यांना फोन करायची यापुढे गरज नाही लागली पाहिजे. तर बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी आपण बघतोय टॉस जिंकलाय भूमी 11 धाकटी डहाणू संघानं आणि प्रथमतः घेतले क्षेत्ररक्षण. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया एबी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या फेरीचा मॅच, एका बाजूला उमरोळी, दुसऱ्या बाजूला धाई. टार्गेट ठेवले ते 81 धावांचं. आज रात्रीमध्ये पाहिलं तर 73 धावांचा पाठलाग झाला, 80च्या पार देखील झालाय. आणि जसं आपण 2 दिवसाचं चित्र बघितलंय तसंच इथे बघायला मिळालं. 3 षटकामध्ये 40 आणि 2 षटकामध्ये 40, 81 झालेले आहेत. जसं आपण चर्चा करत असतो तसंच अटॅकिंग बॅटिंग इथे बघायला मिळाले.
पण मागे 6 षटकामध्ये त्या 80 होत्या, आता या 5 षटकामध्ये 80 आहे. 6 मध्ये 80 म्हणजे तुम्हाला त्या 13 13.5चा रन रेट आणि आता 5 मध्ये 80 म्हणजे 16. तो पाठलाग करायचा आहे. स्टार्ट झाला मॅच. जसा आवाज जसा आला होता एक असं वाटलं होतं. पहिला चेंडू एका बाजूला निशांत आणि दुसऱ्या बाजूला धनीत राऊत. मागच्या सामन्यामध्ये धनीत राऊतची बॅट तळपली होती. निशांत वनमाळीला या मॅचमध्ये बॅटिंग करणं आवश्यक आहे. नक्कीच निशांत आताही व्हेरी फर्स्ट बॉलला मला वाटते थोडंसं एज लागली होती असं साऊंड आला होता. बघूया पुढील चेंडू. काही वेळेला वेगवान चेंडू यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून आपण संतोष दवणे यांना बघतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. BM11 युवा उमरोली म्हटल्यानंतर आमचे विकी पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून हा संघ खेळत असतो. सातत्याने उमरोली विभागातील तरुणांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम तेही करतात, त्यासाठी त्यांचंही कौतुक. पुढील चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न आहे. सलगचे 3 डॉट बॉल म्हणजे आता प्रेशर बॅटिंग टीमकडे कंप्लीट आले. गोलंदाजानं आपली 3 चेंडूवरती एक्युरेसी दाखवलेली आहे. आता जर फलंदाजानं कम बॅकिंग केलं नाही तर ते 81 आहेत ते 90-95 होतील. साईड एम ॲक्शन आहे आणि नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला 16ची सरासरी 20 वरती जाऊ शकेल. साईड एम ॲक्शनला रीड करा. पहिला बाई पडलो और वापिस जडलो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता चेंडूला आणि चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. बघा साईड एम ॲक्शन आहे. उजव्या स्टीच्या बाहेर होता. एकदम वाईड अँगलला हा चेंडू हाताळला गेला होता. त्यावरती मोठा प्रहार आला की क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न करत होता, नाही रोखू शकला. हा पहिला षटकार सिक्सर. ते कम बॅकिंग करण्याचा प्रयत्न आहे. 6 धावा आल्या 4 मध्ये. हो वाट शॉट थोडंसं बेट केलेत आपण इथे बघतायत. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेले. असं स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. इथे 2 धावा आलेल्या आहेत. 3 डॉट 2 मध्ये 8. या चेंडूवरती जर एखादा मोठा शॉट आला तर थोडंसं मागे का होईना पण जो आस्किंग रन रेट आहे तिथपर्यंत थोडंसं पोहोचता येईल. म्हणजे 16 नाही पण कदाचित 14 पर्यंत जाता येईल. म्हणजे कॉर्नर शीट नाही, खिडकी वजावची नाही, पण दुसरी तिसरी तरी सीट मिळू शकेल. थोडासा जोर लावला तर ती दुसरी तिसरी सीट मिळू शकेल. आणि त्या सीटच्या जवळ गेल्यात. हा चौकार आलाय. इट्स अ 4 चौकार. 16ची सरासरी राखायची होती पण ही का कमी नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 3 डॉट बॉल खेळले. 3 डॉट बॉल नंतर तुम्ही मारा केल्यात. हे महत्त्वाचं आहे. पाठलाग करायचा आहे ना त्यावेळेला अशा पद्धतीनं धावा येणं गरजेचं. आखोटप्याचा चेंडू होता, थोडंसं मागे गेला आणि चेंडूला पाठवलंय ते समोर बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. 6-2-4 पहिली ओव्हर संपले. धावा धापलकावरती 12. पहिल्या 3 चेंडूवरती अधिराजचं गोलंदाजाचं आणि त्यानंतर पलटवार फलंदाजाचा. धनीतनं 6 चेंडू नॉन-स्ट्राईक इनकडे बघितल्यात आणि नेहमी आपण म्हणतो की नॉन-स्ट्राईक इनचा जो फलंदाज आहे ना तो स्ट्राईक इनच्या फलंदाजाचा आरसा असतो. तुम्ही काय बघितलं त्याचं उत्तर आता दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने मला वाटते कव्हर सिरीजमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता तितकासा तो बॅटवरती आलेला नाही. हा जो चेंडू आहे ना तो बॅटला खेळला असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागे नाही खेळलं, थोडंसं पुढे खेळलं गेलं होतं. बॅकफुटला जायचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. स्कोर जाऊन पोचला तो 13 धावा धापलकावरती आहेत. स्लो रन होता. गती परिवर्तन केलं गेलं होतं आणि गती परिवर्तन करताना बीट झालेत. बघा लेग कटर मारा होता आणि लेग कटर मारा करत असताना वेग देखील थोडासा कमी केला होता धनंजयनं. या षटकामध्ये आतापर्यंत सिंगल रन. स्कोर 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात. हलकासा कट केला, थोडासा बाउन्स झाला. असं वाटलं होतं की हाफ ट्राय येईल बॅटवरती, परंतु चेंडू टर्न झाल्यानंतर त्यांचा प्रयत्न होता तो अपयशी ठरलाय. पोल्टो असा आहे. स्वीट साऊंड, गोड आवाज, ओव्हर द बॉलर रेट, परफेक्ट डिस्पॅच. धावसंख्या 6 फ्लाय झाली आहे. 19 वरती पोहोचती आहे. जसा चेंडू आणि फळीमधला टकराव बॉलपूर्व मैदानाच्या आतमध्ये तसा गोड आवाज आणि धावसंख्या 6 फ्लाय होताना आत्मविश्वास थोडासा जागृत झालाय. 81 करायच्यात. मॅच बॉल आलाय. हरकत नाही, मॅच बॉल येतोय. थँक्यू. खूप चांगली मदत आम्हाला करतायत. कहते ना की भाई बिना कुछ दिल में उम्मीद रखे सबकी हेल्प करो, क्योंकि फूल बेचने वाले के हाथों में अक्सर खुशबू रही जाती है. म्हणजे आपल्याला काय मिळेल न मिळेल विनापेक्षा म्हणजे निस्वार्थ भावतेने देखील काही कामं करायचे असतात आणि तेच काम केलंय. धावा धापलकावरती 19. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. लॉफ्ट ड्राईव्ह केला. चेंडू चला कव्हरच्या दिशेनं फील्ड करतील. 1 धावे चेंडूवर पूर्ण केले गेले.
मागचा चेंडू जो समोर खेळला होता ना, बरोबर प्रिन्स मूवीचा कॅमेरामॅन होता, तो देखील तिथे हात पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 वरती. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत फलकावरती 20. हा त्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न होता की आम्ही झेल घेऊ असं, परंतु ते झालेलं नाही आहे. बघूया धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. एका बाजूने निशांत थोडंसं मोमेंटम आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करतोय. धनीची साथ त्याला जर मिळते आणखी मॅच इंटरेस्टिंग झोनकडे जाईल. ओ वाळा शॉट, परफेक्ट टायमिंग, परफेक्ट एलिव्हेशन. आणि आपण बघताय जो फोर्स केला गेलाय ज्या पद्धतीने आपण बघताय साईज तुझ्या लेटर प्राइजेस सांच्या वरून पाठवलाय चेंडू 6 धावांसाठी. आता 25 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. वेगानं रन्स येत आहेत. वार पलटवार धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती. ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅच घेतला होता धनीत राऊतनं, त्यावेळेला त्याला विचारलं होतं की ज्यावेळेला असा मॅच असतो, नॉन सेकंडला असतं, मनामध्ये काय चाललं असतं, ते मला काही नाही, जास्त काही नाही करायचं, बॉलच्या मेरिटवरती खेळायचं, जसा चेंडू येईल तसा तुमचा खेळ दाखवायचा. आणि तेच काम कदाचित धनीत राऊत या सामन्यामध्ये करताना या षटकामध्ये आलेला आणि या इनिंगमध्ये आलेला धनीत राऊत यांच्या बॅटमधून हा पहिला षटकार होता. स्कोर जाऊन पोहोचले आहे 26. 1.5 षटकांचा खेळ झालाय. 16ची सरासरी, 16च्या वरची आहे, 16.20ची सरासरी राखायची आहेत. आता 26 झाल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती षटकार. आता आमचा कॅमेरामॅन होता, प्रिन्स मूवीचा कॅमेरामॅन. बऱ्याच जणांना सांगितलं होतं बाबा कॅमेरामॅन फोकस करो, आणि अगदी त्याच्या फोकस असताना चेंडू गेला फ्लॅट बॅटर समोर, बरोबर कॅमेरामॅनच्या दिशेनं हा चेंडू गेलाय. दुसऱ्या अँगलनं बघूया कसा चेंडू गेला आमचा. बरोबर कॅमेरामॅन तिथे होता आणि कॅमेरामॅनच्या जस्ट बाजूनं हा चेंडू गेलाय. त्याचं सिक्सर षटकार ठोकलाय आणि षटकांना धावफलकामध्ये वाढ होईल 32. आत्ता बरोबर 16 आहे. मागे 12 होत्या, यावरमध्ये 20 आल्या. 16ची सरासरी आहे, 16.20ची सरासरी राखायची आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचे आहेत आता 49. 49. जबरदस्त मॅच. रिदम मध्ये दोन्ही बॅटर येतात. पुढील चेंडू इथे आपण बघतायत, फटका काही काळ हवेमध्ये आहे परंतु थोडासा टर्न होईल तो डीप गलीला. तद्वार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावसंख्येने स्कोर आकार घेताना पोहोचते 34 वरती. येणारे 17 चेंडू 47 जे बॅटल आहे ना, ते बॅटल आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण करतोय की मॅच अशाच रिदममध्ये किती दूरवर जाईल. कारण इथून जर इकॉनॉमिकल षटक आलं, फलंदाज थोडंसं बॅकफूटवरती, 2 मोठे शॉट आले मॅच पूर्ण बॅलन्समध्ये. प्रश्नाचिन्ह आहे पण प्रश्नाची उत्तरं लवकर शोधावी. भाई सवाल है लेकिन जवाब भी ढूंढना पडेगा. उजव्याशीच्या बाहेर वाईड अँगल होता. वाईड बॉलचा इशारा होता. असा आहे साईड ॲम ॲक्शन आहे. संतोष जवण्याची जर पाहिली तर साईड ॲम ॲक्शन आहे. अँगल बनतो एक, पण यावेळेला जास्त अँगल बनला. बघा अँगल बनतो पण जास्त त्या लाईनच्या बाहेर गेल्याचं पंचांनी त्यांचं मत नोंदवलंय. वाईट बॉल. स्कोर जाऊन पोहोचले 35. 35 ऑन अ स्कोर कार्ड. पुढील चेंडू इथे आणखीन एक शॉट खेळण्याचा प्रयत्न डीप पॉइंटच्या डोक्यावरनं. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन बघायला मिळते. अप्रतिम. हा षटकार आलाय. हा षटकार नाही तर या दोन्ही संघाच्या फलंदाजाची आक्रमकतेचं एक जिवंत उदाहरण आहे की टार्गेट किती मोठं असो भाई, आम्ही मेरिटवरती खेळणार, नॅचरल खेळणार, रडारमध्ये आला तर ठोकणार तगडा षटकार. कार्यक्रम पुरा करणार, बरोबर पुरा करणार. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसा फटका खेळलाय डगआउट मध्ये वाजले टाळी. मैदानावरती कमाल करतोय निशांत वनमाळी. कमाल करतोय धमाल करतोय. जसं मी उल्लेख केला भाई, सवाल का जवाब ढूंढिये. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं खालच्या बाजूला लागला. टॉप द बॅट चेंडू झालाय, जोपर्यंत फील्ड करतील डीप पूर्ण क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एकदा धावफलकावरती एक नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय 42. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 15 मध्ये 42 केल्यात. 15 मध्ये 39 करायचे आहेत. खूप चांगली बॅटिंग आहे. फलंदाजाचं जे टॅलेंट आहे ना ते पुढे येते. कहते ना कि सुगंध का प्रसार तो हवा की रुख का मोहताज होता है, मगर अच्छाई तो चारों दिशाओं में फैल जाती है. ईश्वर चित्र में नहीं चरित्र में बसते और चरित्र आपका बड़ा होना चाहिए. या फलंदाजाचं चरित्र आहे, बॅटिंगचा जो क्लास आहे चांगला बघायला मिळते. एक टफ मॅच इथे बघायला मिळते. 42 विदाउट लॉस आपल्याला बघायला मिळते.
39ची गरज येणारे 15 चेंडू. चर्चा आपली नेहमी असते आणि त्याच्यातलाच एक भाग आहे. आपण पुढे जाऊन बोलूया असं मला वाटते. चर्चा व्हायलाच पाहिजे बाबा. चर्चा नाही झाली तर मजा येणार नाही आहेत. 15 चेंडूचा खेळ आहे, 42 धावा. आणि हा चांगला उल्लेख तुम्ही देखील केला होता, कारण खेळामधनंच एक चरित्र बनतं. म्हणजे खेळ से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. ते बनत असतं आणि तीच मजा आहे, कारण खेळ आपल्याला एकत्र आणतो. खेळ आपल्याला काही आपल्या वेदना असतात, दुःख असतात, त्या विसरायला देखील लावतो. क्रिकेटचा खेळ आहे ना, काही टेन्शन असतं, टेन्शन दूर घ्यायचं तर बाबा एंटरटेनमेंट इथे मैदानावरती चालले. 15 बॉल आणि 15 मध्ये करायचे 39. खूप चांगला उल्लेख आपण केला की चरित्राने राष्ट्र बनत असतं. कारण तुम्ही आम्ही जगतो त्याला आयुष्य म्हणतात आणि जे विभूती महत्व जगत असतात त्यांचं चरित्र असतं. पुढील चेंडू. ओ यावेळेला गुडघ्यावरती बॅलन्स. चेंडू हवेमध्ये आहे. चर्चा आपली हीच होणार होती की मोमेंटम तुमच्याकडे आहे. तुम्ही जो वेळ घेतला ना इथे जो मध्ये आहे, तो कधी तुम्हाला बॅकफूटवरती घेऊन जाईल का याची चर्चा आपण करणार होते. सर माझं बरोबर आहे? नहीं, म्हणून नेहमी सांगता बाबा, मोमेंटम हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. हवा जसं असं नाही दिसत नाही आहेत, पण कोणत्या दिशेला वाहते ना हे तुम्हाला कळायला हवं. पण क्रिकेटमध्ये असं घडतं कधी कधी, जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं, वो जैसा होता है ना शायद कभी हमने सोचा नहीं. क्रिकेट ऐसा खेल है भाई, जहाँ हमारी सोच खत्म होती है ना वहाँ से क्रिकेट चालू होती है. तसा क्रिकेटचा खेळ आहे. बदललाय थोडासा. तुम्ही जसं योग्य विश्लेषण केलं की थोडासा तुम्ही वेळ घेतला, टाइम घेतला आणि गेलेला वेळ सांगून गेला नाही की कोणाचा गेलाय आणि येणारा वेळ सांगणार नाहीये कोणासाठी काय घेऊन आलाय. कारण धनीच्या फ्लो मध्ये खेळत होते, जबरदस्त खेळत होते. थोडासा जे वेळ तिथे गेला, थोडासा तिथे मात्र आपण बघतायत चिन्मयला यावं लागलंय. क्रिकेटचा भाग आहे. विकेट जातील, विकेट येतील, रन्स चेज होतील, नाही होतील, परंतु खेळामधला जो आनंद आहे तो नेहमी द्विगुणित कसा होईल याकडे लक्ष फोकस करणं गरजेचं आहे. एक बाण चेंडू हाताळला गेलाय. थोडंसं आता मॅच बघूया. चॅलेंज केले गेले बॅटिंग टीमच्या माध्यमातून की वाईट बॉल आहे की नाही. आता मात्र 15 मध्ये 39 बनवायच्या होत्या. ते मात्र थोडासा प्रश्न विचारला गेलाय. न्यूमॅन चिन्मय तरे. चिन्मय तरे आणि रिव्ह्यू घेतला बघूया. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू उजव्या एसटीच्या किती बाहेरनं गेलाय. अँगल तर बनवलाय, अँगल तर बनवलाय. शपली झाले थोडेफार. पंच ते पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी पाहिलं, सांगितलं इट्स ओके, इट्स फेअर डिलिव्हरी. आता फेअर अँड लवली पण असतं, पण फेअर अँड लवली आल्यामुळे कोण गोरं झालं नाही आणि आता विवो ओप्पो आल्यापासून कोण काळं राहिलं नाही, कारण त्याला फिल्टर आहे थोडंसं. दॅट्स अ फेअर अँड लवली. फेअर डिलिव्हरी आहेत. धावा धाफलकावरती 42 झालेले आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. ओहो काय घडलंय मागच्या 4 चेंडूवरती. ची कमबॅकिंग होती एक्सप्रेस सारखी आणि आता मात्र आपण बघताय थोडंसं प्रेशर वाढलं गेले. 3 षटकं परिपूर्ण 42 झालेले आहेत. एका बाजूने आपण पहिल्या आपकडे बघितलं 3 मध्ये 40 होते, इकडे 2 प्लस आहेत, परंतु कुठेतरी ह्या धावा होत्या त्या 14 चेंडूमध्ये होत्या 42. सलगचे 4 आपण बघतायत, 4 मध्ये फक्त एकच आलेली आहे. आणि हा जो 4 चेंडूचा प्रवास राहिलाय ना तो थोडासा वेदना वाढवणार आहे बॅटिंग टीमचा. थोडेसे चुबेंगे. आणि काय झालं माहिती का, तुम्ही जे बोलता ना ते अगदी नेमकं विश्लेषण करता. म्हणजे तुम्ही बोलता ते सत्य बोलता. सत्य नेहमी टोचतं का माहिती का, त्याच्यामध्ये पॉईंट असतो म्हणून ते टोचतं. आणि तो पॉईंट असतो म्हणजे की नेहमीच ज्यावेळेला योग्य विश्लेषण केलं जातं ना तो मोमेंटम तुमच्या बाजूने होता, बरोबर. तुम्ही गमावला. तुम्ही योग्य सांगताय. जसं सत्य जो नेहमी दुनियेला जागा करत असतो ना तोच या जीवनामध्ये सर्वाधिक मारला जातो, म्हणजेच कोंबडा. तो सकाळी आपल्याला जागा करत असतो पण तोच त्याचाच जास्त वापर मारण्यामध्ये होतो हे आपण सातत्याने बघितले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि गरज आहे आता. 12 चेंडू आणि आता हवी आहे रन्स आपल्याला बघायला मिळतात 39चे. स्कोर स्थिर राहिला, ब्रेक राहिला. थोडंसं दनित मागे गेले. चिन्मयच्या बॅटवरती चेंडू आलेले नाही आणि इथून थोडासा बॅकफूटवरती. परंतु क्रिकेट आहे, असे क्षण येतील. ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही बी येणार, हरकत नाही. बघूया तो प्रयत्न असणार काय या मॅचमध्ये. गमो की रात आई है तो भाई खुशियों की सुबह भी होगी, माना रूठी बैठी है किस्मत पर एक दिन सुलह भी होगी, कमी मत रखना कभी अपने कोशिशों में, जहां हार के अंधेरे अभी वहां जीत की चमक भी होगी.
और कहते हैं जितनी काली घने अंधेरी होगी ना उतनी ही सुबह शानदार होगी. काला घने अंधेरा बिल्कुल ये है जसं की ना भाई अंधेरा हटेगा सूरज निकलेगा पुन्हा एकदा सूर्योदय होणार फक्त कोणाच्या बाजूने होणार. त्यांनी 12 मध्ये 40 केलेले आहेत प्रतिस्पर्ध्याने. तुम्हाला 39 करायच्या होत्या 39 करायच्या होत्या आता 38 करायचे आहेत. 38 व्हाईट बॉल धावा दाफलकावरती आहेत त्या 43 धावा दाफलकावरती आहेत. 38 अजूनही करायचे आहेत. दीपिंद्र क्रीज गेले चेंडूला पाठवलंय चाललाय चेंडू फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून 1 2 3 4 चौकार. निशांतच्या बॅटमधनं आला बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक त्यानं येत नव्हता स्ट्राईक मिळत नव्हता आणि ज्या वेळेला स्ट्राईक आला त्यावेळेला फटका खेळलाय तो बरोबर त्या फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. निशांत ज्या वेळेला मेरिटवरती खेळतात ज्या वेळेला टचमध्ये असतात ना त्या वेळेला समोरचा जो असतो ना गोलंदाज त्याला मागचे 3-4 शब्द आठवतात. शांत तो शांत करतो त्याला आणि तेच इथे बघायला मिळाल. 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 47 वरती पोहोचले. गोलंदाजाला चांगले चेंडू टाकत मॅच मध्ये येणं गरजेचं आहे. पुढील चेंडू आणि इथे आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू. आता 1 मध्ये तब्बल 6 आलेले आहेत. 48 झालेले आहेत. आता 33 ची गरज आहे. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. अशाच वाईट बॉलनं एक मॅच गेला होता. अशाच वाईट बॉलनं संघाची परिस्थिती वाईट झाली होती. त्याच्यामुळे वाईटवरती कंट्रोल ठेवा नाही तर मग अशा वेळेला परिस्थिती वाईट व्हायला देखील वेळ लागत नाही. आता बदल केला चेंडू पहिला बाहेर नेला पहिला त्याला आत आणला बघा पडला आणि आत आला त्या वाईड लाईनवरनं आत आला. आता त्या वाईड लाईनला बॉलरने गाईडलाईन समजायचंय ती अगदी गाईडलाईन आहे तुमच्यासाठी. डॉट बॉल गुड बॉल चांगला बॉल आहे. गरजेचं होतं MS11 झाईला आणि जयराज तो बॉल टाकतात. पुढील चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित आपण बघतायत एक धाव कंप्लीट झाली आहे. 49 32 ची गरज आहे. 9 32चं इक्वेशन टार्गेट थोडंसं वाढत चाललं. 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता. मागच्या चेंडूवरती धावबाद स्ट्रायकर एंडला की नॉन स्ट्राईक एंडला विकेट याच साईडचा पाहिजे चिन्मयचा की निशांतचा पण दोन्ही विकेट महत्वाचे. चिन्मयकडे देखील तितकी क्षमता आहे. मोठे फटके तो खेळू शकतो मोठे प्रहार करू शकतो षटकार चौकार ठोकू शकतो. 9 मध्ये 32 करायचे. चिन्मय ऑन स्ट्राईक. गोलंदाजासाठी पुन्हा एकदा जयराज सज्ज होतील. चिन्मयकडे क्षमता आहे. नाव त्याचं चिन्मय तरे. तसं देव तारी त्याला तसा चिन्मय तारी त्याला कोण हरवी. चिन्मयच्या बॅटमधनं हा षटकार. आणि उमरोळीचं ते मैदान 3 चेंडू 17 धावा असताना सलगचे 3 षटकार मारून मॅच विनिंग करून देणारा प्लेअर आहे. आणि हा जर रिदम मध्ये बॉल द्यायचा आला ना तर या मॅच आणखीन सबस्पेन टफ झोन हृदयाचे ठोके वाढवणारा हाय व्होल्टेज ड्रामा जे काय आहे ना तिथपर्यंत पोहोचवेल. धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्याने पोहोचते 55. आता 26 ची गरज आहे. 8 बॉल 26. एखादा मोठा शॉट 20-19 वरती धावसंख्या येईल. 2 जर मारले तर मात्र मॅच अशा स्थितीमध्ये उभी राहील ना तिथून मात्र दोन्ही संघाचे समर्थक आहेत ना ते पूर्णतः टेन्शन चिंता त्याला आपण म्हणतो ना त्या चिंतेकडे जातील. आता देखील षटकार आलाय पण तितकं स्माइल खुलके नाहीये. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत थोडासा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि तिथे फलंदाज चिन्मय हा डॉट बॉलही आलाय आणि विकेटही आलाय. म्हणजे MS11 हाही संघाला जे हवं होतं ते त्यांच्या मनासारखं झालंय. परंतु आता शेवटच्या चेंडूवरती जसं VM11 उमरोळी संघाला जे हवं आहे तसं जर झालं तर मात्र येणारे 6 चेंडू राहतील आणि धावा बनवायच्या राहतील 20. बघूया तसं काय होतंय का. आता एका टीमच्या मनासारखं झालंय पण काय तर माहिती का मनासारखं जगताना जगाला त्रास होतो आणि जगासारखं जगताना मनाला त्रास होतो. त्याच्यामुळे बघूया म्हणून वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे पण जगायचं असं का कोणी नाद नाही केला पाहिजे. 55 धावा धापलकावरती आहेत. 3.5 षटकांचा केलेला आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. शेवटचा बॉल जयराजला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. एक चांगला फटका फलंदाजाला खेळायचा आहे. चांगला खेळायचा आहे. तुम्ही उल्लेख केला होता बाबा
जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे. हा नाद खुळा आहे, नाद खुळा आहे. आणि नाद खुळा असताना हा षटकार ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून खेचलाय, खेचून मारलाय, लांब मारलाय, लांब लांब वरनं मारलाय. आणि त्याने सांगितलं बाबा टेन्शन वाढतंय, पण टेन्शन लेने का नाही, स्मार्ट नारवाला डायलॉग आहे, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का. 6 बॉलचा खेळ आहे, 6 मध्ये 20 करायचे आहेत. 20 होतील न होतील, पण आज 6 बॉलमध्ये 21 झाल्यात. यस, 6 मध्ये 20 की गरज है. कहते ना बादल जब टूटते हैं ना तो पानी की फुहार आती है, मिट्टी जब टूटती है ना तो खेत का रूप ले लेती है, और बीज जब टूटते हैं ना तो नए पौधे की संरचना होती है. इसीलिए कभी आप अपने आप को टूटते हुए नजर आए ना तो समझ लेना ईश्वर आपको बड़ी काम के लिए, उपयोगिता के लिए तयार कर रहे हैं. हे पण भरपूर महत्वाचं आहे. चिंता आता तुम्हाला सोडून द्यायची आहे. कहते ना कि अगर स्वाद को आप छोड़ेंगे ना शरीर अच्छा रहेगा, विवादों को आप छोड़ते हुए हो तो संबंध अच्छे रहेंगे, और चिंता को आप छोड़ोगे तो आपका जीवन अच्छा रहेगा. यही भरपूर महत्व आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रशांत, तो ठेवेल का शांत, हा एक प्रश्नचिन्ह राहिला आहे. चांगले विचार मांडलेत. आणि नक्कीच जसं अजित पाटील तुम्ही जसं उल्लेख केला बाबा, आपले विचार असे मांडा ना की आपल्या विचारावरती कोणीतरी विचार केला पाहिजे. 6 मध्ये करायचे आहेत 20. मॅच मध्ये मजा आले, रंगत आले. एका बाजूला निशांत, दुसऱ्या बाजूला कल्पेश. आणि शेवटची ओव्हर कोण घेऊन येणार, शेवटचं षटक कोण घेऊन येणार, ज्याने या मॅचला बनवले, या मॅच मध्ये धावा केल्यात, तो गोलंदाजीसाठी आलाय. त्याने पहिल्या मॅचला बनवले आणि तो वाचवण्याचा प्रयत्न करणार. ओ बॅटला स्पर्श केला इथे थोडासा, आणि लक फॅक्टर आलाय इथे 4 चौकार. अशा वेळेला चुका तुमच्या भरपूर 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 चर्चे राहतील. कारण नेहमी म्हटलं जातं, नो वर नोटीस युअर पेन, नो वर नोटीस युअर सॅडनेस, नो वर नोटीस युअर टीयर्स, बट दे ऑल नोटीस युअर मिस्टेक. आणि तेच इथे बघायला मिळणार आहे. धावसंख्या 4 ने वाढते आणि पोहोचते ती म्हणजेच 65. 5 मध्ये बनवायच्या त्या 16. 5 मध्ये 16 16 5 मध्ये 16 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॅटला हातला लागलाय. पुढे यावेळेला फिल्डिंग झालंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, पेन होणार, पण नो पेन नो गेन. जर त्रास झाला नाही तर काही मिळणार पण नाहीये. नो पेन नो गेन. 4 बॉलचा खेळ आहे. 4 मध्ये करायचे आहेत 15. So नक्कीच एव्हरी पेन गिव्ह अ लेसन अँड एव्हरी लेसन चेंज अ पर्सन. हे आपण सातत्याने ऐकतोय. बघूया पुढील चेंडू. कल्पेश खूप चांगला ड्राईव्ह आहे, इनटू द गॅप मध्ये खेळलाय. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धाबेसाठी निशान सांगतायत नाही, जिम्मेदारी तो भाई हम लेंगे, जिम्मेदारी का बोझ हम उठाएंगे. आता येणारे आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 14 धावा. 3 मध्ये 14 झाल्या तर 2 गोष्टी घडतील. युवा उमरोलीचा संघ निशानने जर बनवल्या ना तर विजय होईल आणि निशाच्या 50 धावा पूर्ण होतील. दोन्ही गोष्टी होऊ शकतील. फटका खेळाय, चेंडू चाललाय बॉन्डलाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फिल्डिंग करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. आता 2 मध्ये 12 करायचे आहेत. काही जण सांगता इसकी क्या जरूरत थी भाई, इसकी क्या जरूरत आहे. पण क्रिकेटचा खेळ असा आहे ना बाबा, डोकं शांत तरी किती ठेवणार. प्रत्येक जण सांगतो शांत राहा, पण अशा वेळा शांत राहतं तरी कसं डोकं. 2 मध्ये करायचे आहेत 12. चुकीला नाही थारा. 2 चेंडू 12 ची गरज आहे. हाय वोल्टेज ड्रामा भाई. ये मैच है ना दोस्तों, पैसा वसूल मैच इज नो डाउट. प्रशांत च्या समोर निशांत, कोण राहील शांत हेही बघावं लागणार आहे. 2-12. ओ माय गॉड, ठोकलाय षटकार. सरळ डाऊन द ग्राउंड झालाय. आता 1 मध्ये 6 रनची गरज आहे. जबरदस्त मॅच. कहते ना भाई, मोर तो नाचते भी रोता है और हंस तो मरते हुए भी गाता है. ये जिंदगी का फंडा है बॉस. दुखों वाली रात नींद नहीं आती और सुखों वाली रात चैन से कौन सोता है. ईश्वर का दिया हुआ कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो कभी संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता. और जीत पे अड़े भाई. निशांत कहते भाई जीत पे अड़े, सामने तुम्हारे खडे है, तुमच्या समोर आम्ही उभे आहेत. 1 मध्ये 6 पाहिजे. आज थोडंसं जेवण देखील रुचकर झालं होतं, पण जसं रुचकर करायचं ना
तसा मॅच देखील आहेत. आणि पहिल्याच्या पूर्वी ते वाटण करायचं, वाटण करायला पहिला तो वाटा आणि वरवंटा आणि पाटा टाकायचा. आता वापरतात तो मिक्सर आणि शेवटच्या बॉलवरती पाहिजे आता सिक्सर. सिक्सर पाहिजे, सिक्सर. ओ कोलवट टप्प्याचा चेंडू होता, शेवटच्या बॉलवरती सिक्सर पाहिजे होता. चेंडू गेलाय. एक अपयशी झुंज निशांत वनमाळीची. फायटिंग नॉक खेळला होता निशांत वनमाळी. अपयशी झुंज राहिलेत. 5 धावानं 4 धावांनी हा सामना जिंकलाय तो MS11 जाईनं. हार्टबीट थोडासा वाढवली होती, हार्ट रेट वाढला होता आणि जसा मध्यरात्रीच्या सुमारामध्ये काहीकांची झोप उडली होती. चला मॅच समरी बघा. MS11 MS11 झाईने केल्या 80 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलला, ज्याच्यामध्ये धनंजय नाईक यांची 38 धावांची 16 चेंडूमध्ये केली. शेवटच्या क्षणी प्रशांत मालिकेल्या 5 चेंडूवरती 18 धावा. वेद माचीच्या जर पाहिल्या तर 8 चेंडूमध्ये 15 धावा. दनित राऊतच्या नावावरती 1 विकेट, अभिषेकच्या नावावरती 1 विकेट. पाठला करताना निशांत वळमाळीची एकाकी झुंज 20 चेंडूमध्ये 46 धावांची केली होती. दनितनं स्टार्ट केला पण एंड करू शकले नाहीत. एक षटकार कल्पेश पाटीलचा, त्या ज्या एका षटकारानं चिन्मयच्या एका षटकारानं थोडं मॅचमध्ये रंगत आली. एक विकेट जयराज धनू आणि संतोष दवणेच्या नावावरती आणि हा सामना जिंकलाय MS11 झाईनं. 4 धावांनी हा सामना जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहेत त्या खेळाडूचं नाव आहे 38 धावांची खेळी त्यांनी साकारलेत धनंजय नाईक ठरल्यात या सामन्यातील सामनावीर. चला आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच कडे. आम्ही नयन पाटील सरांना विनंती करतोय. नयनजी या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. धनंजय चला यायचं मॅन ऑफ द मॅच कडे. जबरदस्त टफ मॅच, हृदयाचे ठोके वाढले होते. धनंजय नाईक ठरतायत या मॅचचे हिरो. धनंजय या. एक रोमहर्षक, चित्त थरारक, चित्त वेधक मॅच आपण बघितली. आणि स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच धनंजय नाईक. जबरदस्त मॅच. निशानची एक जबरदस्त झुंज आपण बघितली. खूप चांगली टफ फाईट. शेवटचा चेंडू हा परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला आणि काय वापसी केली या ठिकाणी MS11 झाई संघानं. परंतु जे उच्चस्तरीय उच्च कोटीचं क्रिकेट आपण बघितलं. चला आपण धनंजय यांना देतोय मॅन ऑफ द मॅच. धनंजय ठरतायत या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. धनंजय अभिनंदन संघाचा आहे. प्रथमतः मॅच खूप टफ झाली. तुम्हालाही खेळताना भरपूर मजा आली की कोण जिंकेल याची शाश्वती नाही, परंतु गोलंदाजावरती तुमचा विश्वास होता, फलंदाजावर त्यांच्या संघाचा विश्वास होता. परंतु काय नक्की काय चाललं होतं ज्यावेळेला एक चेंडू 6 धावा असताना? एक चेंडू 6 धावा. प्रशांतला सांगितलं तुझी बेस्ट थोडा ताकद लाव, थोडा एक्स्ट्रा एफर्ट लाव थोडा, तेच सांगितलं होतं आणि त्याने करून दाखवलं शेवटचा बॉलला. परंतु निशांतचं पण कौतुक करायला लागेल कारण की तो शेवटपर्यंत खेळला आणि चांगली बॅटिंग केली. जे त्याला म्हणजे रेंजमध्ये बॉल भेटले त्याने सर्व बॉल सर्व क्लिअर केले, त्यामुळे ते मॅचमध्ये होते. नाहीतर जर पहिल्याच ओव्हरला जर कॅच घेतला असता तर एवढी मॅच आली नसती. हरकत नाही. खूप चांगलं विश्लेषण आपण केलं. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी.